हॅलो मित्रमैत्रिणींनो, सर्वांना शुभ संध्याकाळ. तर मी आज व्लॉग स्टार्ट केलेला आहे संध्याकाळपासून. मस्तपैकी दुपारी जेवण झाल्याच्या नंतर 1 तास झोप काढून उठलेली आहे. त्याच्यानंतर ना दिवे लावायच्या आधीच मी घरातून पूर्ण झाडू वगैरे मारून घ्यायचं होतं. पण काय झालं, थोडंसं ना बाहेर काळोख पडल्यामुळे ना पावसामुळे पूर्ण बेडरूममध्ये वगैरे जे ही जागा आहे ना तिकडे ना थोडासा काळोख पडला होता. म्हणून मी ना लाईट लावावी लागली मला. तर माझं झाडू वगैरे पूर्ण मारून झाल्याच्यानंतर मला परत लाईट बंद करावी लागली, कारण का जस्ट फक्त 5च वाजले होते. आणि पूर्ण घरातून झाडू वगैरे मारल्याच्यानंतर ना मी ना चहा ठेवणार आहे. पण चहाबरोबर आज मन झालं होतं, खूप दिवस इतका मस्त जोरदार पाऊस पडत होता ना, तर केव्हापासून असं मन झालं होतं की भजी वगैरे चहाबरोबर बनवून खावी म्हणून. पण ना घरामध्ये ना चण्याचं पीठ नव्हतं. तर मी कविताला बोलली कामावरनं येताना चण्याचं पीठ घेऊन ये. तर त्यासाठी आज मला बनवायची आहे बटाटा भजी. तर मी मस्तपैकी झाडू वगैरे झालं माझा आणि फ्रेश झाली. त्याच्यानंतर मी इथे ना चहा वगैरे ठेवून भजीची तयारी करायची होती. पण कविता अजून आली नव्हती. कविता आल्याच्यानंतर बटाटे घेऊन आली ती आणि चण्याचं पीठ घेऊन आली. घरात बटाटे पण कमी होते, तर मला जास्त पाहिजे होते. तिने बटाटे आणले, पण बटाटे एवढे ना बरोबर नव्हते, नरम झालेले होते आणि त्याला चिरा पडलेले होते. ती होते वहिनी त्यांच्याकडे दुकानामध्ये बटाटे बरोबर नव्हते. मी जेवढे होते तेवढे निवडून आणले. म्हणजे ठीक आहे, चालेल, आता आपल्याला खायचीच आहेत ना. तर मी कसे त्याला व्यवस्थित पाण्यामध्ये वगैरे धुवून घेतलेले आहेत. हे बघा, इथे ती मला विचारते की नाहीत काय बटाटे बरोबर नाही आहेत. तर मी की हां, हे बघ, तिला दाखवत होती की बटाटे बरोबर नाही आहेत म्हणून. तर त्याच्यानंतर ना मस्तपैकी मी बटाटे पाण्यामध्ये धुवून घेतले पहिला, नंतर सोलून घेतले आणि त्याला मस्तपैकी कापा असतात ना, ते कापा त्याच्या म्हणजे स्लायसरवरती त्याचे सगळे स्लाईस करून घेतलेले आहेत. तर इथे मी सगळं पहिला ना हे स्लाईस वगैरे करून झाल्याच्यानंतर हे पाण्यामध्ये टाकले. म्हणजे पुढची प्रोसेस जी होती ना माझी, तेल गरम करणं किंवा पीठ वगैरे भिजवायचं होतं, तोपर्यंत मी सगळे स्लाईस पाण्यामध्ये ठेवले होते, म्हणजे काळे पण पडणार नाहीत ते. तर इथे सगळे स्लाईस वगैरे करून घेतले. जेवढे मला भजी बनवायची होती तेवढे अजून हे बाकी आहेत. अजून ह्याची पण मी बनवली. पूर्ण बटाटे जेवढे सोललेले होते ना तेवढे सगळ्यांची भजी बनवली. आणि मुलांना त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज पण पाहिजे होते. मग त्याच्यासाठी परत मी बटाटे सोलून नंतर त्याला पण फ्रेंच फ्राईज बनवून दिलेले आहेत. तर इथे मी ना चण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे पहिलं. जसं 2 वाट्या चण्याचं पीठ असेल ना, तर 2 चमचे इतकं मी तांदळाचं पीठ थोडंसं घातलेलं आहे. त्याने काय होतं, मस्तपैकी भजीचं वरचं हे असतं ना कवर, ते मस्त कुरकुरीत होतं. इथे पीठ चाळून घेतल्यामुळे ना सगळं थोडंसं प्लॅटफॉर्मवरती पीठ पडलेलं, ते मी पहिला स्वच्छ करून घेतला ओटा, आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस परत चालू केलेली आहे. तर इथे ना पीठ भिजवायच्या आधी मी कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवरती. त्याच्यानंतर ना पिठामध्ये मी ओवा घातलेला आहे चांगला चोळून, की त्याची टेस्ट पण छान येते आणि पोटाला पण चांगला असतो तो. त्यामुळे मी ते ओवा घातलेला आहे, हिंग घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी ना कोथिंबीर घातलेली आहे. तर इथे ना पीठ भिजवायच्या आधी ना माझी कढई चांगली झणझणीत गरम झाली होती. तर त्यामुळे मी काय केलं, पहिला तेल घालून घेतलं की पीठ भिजवेपर्यंत माझं तेल पण चांगलं छान असं कडकडीत गरम होईल. तर इथे बघा, मी इथे मस्तपैकी सरसरीत असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना मला थोडंसं हे बनवायचं होती, चटणी बनवायची होती. त्याच्यासाठी मी इथे ना जो भिजवलेलं पीठ आहे ते तेलामध्ये सोडलं आणि ते पीठ चांगलं खमंग शेकल्याच्या नंतर ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. त्याच्यामध्ये मी ना लसूण घातलेली आहे आणि कांदा लसूणचा जो मसाला असतो ना, घाटी मसाला, तो घातलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायची गरज पडली नाही मला. तर मस्तपैकी मी पहिला चटणी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर माझं तेल छान कडकडीत गरम झाल्याच्यानंतर सगळे बटाट्याचे स्लाईस आहेत ते पिठात भिजवून घेतले आणि एक करून सगळे तेलामध्ये सोडलेले आहेत. आणि मस्त छान असे टम्म फुगलेले होते माझे भजी, सगळेचे सगळे मस्त झाले होते आणि टेस्टला पण खूप छान झाली होती. मस्त पोट भरून मुलांनी मनसोक्त नाश्ता केलेला आहे. इथे येताना सचिननी ना भरपूर पाव आणले होते, की भजी बनवले म्हणजे पाव तर पाहिजेलच आहे. त्यासाठी मी त्याला बोलले की पाव जास्त आणू नको, पण त्याने बऱ्याच प्रमाणामध्ये पाव आणले होते. तर इथे मस्तपैकी मुलांनी ताव मारलेले आहेत भजी आणि पावावरती. तर त्याच्यानंतर मुलांना पाहिजे होते फ्रेंच फ्राईज. मग मी काय केले, 4 बटाट्यांचे असे स्लाईस केले होते, जे फिंगरसारखे असतात, ते कट करून घेतले आणि त्याचे फ्रेंच फ्राईज त्या लोकांना बनवून दिलेले आहेत. आणि त्याच्यासाठी ना बरोबर मी एक
5-6 मिरच्या अशा हिरव्या मिरच्या असतात त्या मोडून घेतलेल्या आहेत आणि ते पण त्याच्या साईडने एका साईडनं तळून घेतलेले आहेत। मस्तपैकी पहिला एक बॅच काढला, त्याच्यामध्ये प्लेन मीठ वगैरे टाकून त्याला लोकांना दिले आणि परत मग दुसरी जेव्हा बॅच टाकली त्यामध्ये मिरच्या तळून दिलेल्या आहेत। मस्तपैकी बघा इकडे सगळेजण कसं अगदी भजीपावरती तुटून पडलेले आहेत सगळेजण। मस्तपैकी त्याच्याबरोबर गरमागरम चहा झाला। त्यानंतर ना सचिननं मार्केटमध्ये गेला आणि केक घेऊन आला। का तर आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे ना, त्यासाठी तो भावासाठी केक घेऊन आलेला आहे। बघा इथे केक कटिंग वगैरे मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे। मुलांनी तर खूप एन्जॉय केलं, काकाच्या तोंडाला अगदी केक बीक लावून खूप मस्ती वगैरे केलेली आहे बघा। तर इथे आमच्या सर्वेशनी काय केलं, काकाच्या तोंडाला जो केक लावला ना त्याच हाताने ना उरलेला केक त्याने तोंडात घातला, खाल्ला त्याने। तर आम्ही इतकं हसत होतो ना सगळेजण, शी म्हणून तसंच केक खाल्ला वगैरे। चला तर इथे मस्तपैकी केक कटिंग वगैरे झालेली आहे आणि ना बाहेरूनच आम्ही चायनीज मागवलेलं, कारण की आम्ही बाहेर गेलो नाही पाऊस वगैरे असल्यामुळे, त्याच्यामुळे घरातच चायनीज वगैरे मागवलं आणि मस्तपैकी जेवण एन्जॉय केलेलं आहे। तर आता छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।